कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळातील एक अत्यंत महत्त्वाची आणि सविस्तर बातमी आता आपण पाहूयात। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ निवडणुकीची लगबग सुरू आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं दुबार ठरावांच्या सुनावणीला आज प्रारंभ झालाय। जिल्ह्यातल्या 56 दूध संस्थांच्या ठरावधारकांनी दुबार ठराव केलाच नसल्यानं छाननी अंती निदर्शनास आलं। त्यामुळे हे दुबार ठराव कोणाच्या गटाचे आहेत हा प्रश्न आता उपस्थित झालाय। याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट आपण पाहूयात। गोकुळ दूध संस्था निवडणुकीची लगबग सुरू। गोकुळ निवडणूक दुबार ठराव सुनावणी। 56 सदस्य संस्थांनी केले दुबार ठराव दाखल। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची ओळख सहकारातील उत्तम अशा दूध संस्था म्हणून राज्यभर आहे। गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे। या निवडणुकीच्या राजकारणात सत्तेसाठी आणि अधिकाधिक जागा पदरात पाडण्यासाठी नुकतंच सर्वपक्षीय नेत्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं होतं। ही निवडणूक महायुती विरोधात राजश्री शाहू शेतकरी समविचारी आघाडी अशी होणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय। गोकुळ निवडणुकीसाठी 4448 पात्र सभासद संख्या आहे। मात्र 5439 ठरावधारकांनी आपले ठराव दाखल केलेत। यामध्ये 56 दुबार ठरावांचा समावेश आहे। या दुबार ठरावांची सुनावणी प्रक्रिया कोल्हापुरातल्या सहाय्यक निबंधक दुग्ध यांच्या कार्यालयात सुरू झाली आहे। सहाय्यक दुग्ध निबंधक कृष्णा ठाकरे यांनी एकूण 56 दुबार ठराव धारकांपैकी दररोज 15 संस्थांना बोलावलंय। विशेष म्हणजे या सुनावणीसाठी संस्थेचे अध्यक्ष सचिवांसह सर्व संचालकांना उपस्थित राहणं बंधनकारक केलं असून तशा नोटिसा प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सर्व संबंधित संस्थांना देखील लागू केल्यात। दरम्यान सर्व सुनावण्या पूर्ण झाल्यानंतर अंतिम निकाल देऊन प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। 5439 त्यापैकी दुबार 56 ठराव प्राप्त झालेले आहेत। त्या दुबार ठरावांची म्हणजे दुबार म्हटल्यावर 2 वेळा जे प्राप्त झालेले आहेत त्या ठरावांची आजपासून आम्ही छाननी म्हणजे सुनावणी प्रक्रिया घेऊन त्यांच्यावर अभिप्राय माननीय जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध पुणे यांना तो आम्ही सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सादर करणार आहोत। गोकुळ निवडणुकीसाठी पात्र 4866 सभासद संस्था। गोकुळ निवडणुकीसाठी 5439 संस्था प्रतिनिधींनी ठराव दाखल केलेत। त्यापैकी एकापेक्षा अधिक जणांच्या नावे दुबार ठराव दिलेले 56 ठराव आहेत। 56 दुबार ठरावांपैकी सर्वाधिक ठराव हे आजरा आणि करवीर तालुक्यातून आहेत। गोकुळच्या निवडणुकीत आपल्याच नावावर ठराव करावा यासाठी दूध संस्थांच्या पातळीवर गेली 2 महिने संघर्ष सुरू होता। दुग्ध विभागानं पाठवलेले ठरावाचे मसुदे परस्पर पोस्ट कार्यालयात घेऊन अनेकांनी ठराव आपल्या नावावर केलेत। यामध्ये नेत्यांची मर्जी दाखवणं, स्थानिक पातळीवरचं राजकारण, दूध संस्थेतील अंतर्गत वाद यामुळे दुबार ठराव दाखल झाल्यानंतर संस्थातील वाद दुग्ध विभागात पोहोचलाय। आता या सगळा प्रचार अप्रचार जो झालेला आहे किंवा त्या संदर्भात चुकीच्या ज्या धारणा तयार झालेल्या आहेत तर त्याच्यातनं बॉडीमध्ये सुद्धा काही लोकांनी विरोधकांनी थोडे मतभेद तयार केले आणि मग मतभेद तयार करून त्यातनं काहीतरी वेगळं चुकीचं अर्थ काढला गेला आणि म्हणून तसं मग आता चुकीच्या अर्थातनं ते इकडे येऊन आता काही तक्रारी दाखल झाल्या आणि तक्रारी म्हणजे दुबार ठराव दाखल झाल्या आणि त्याच्यातून त्यामुळं ते आज सुनावण्या सुरू झालेल्या लवकरात लवकर याचा न्याय निवाडा होईल आणि त्यामुळं त्या संबंधित ज्यांच्या ठराव दाखल्यावर अन्याय झालाय त्याला न्याय मिळायला काय हरकत असायचं कारण नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे। गोकुळ दूध संघाच्या या निवडणुकीच्या निमित्तानं प्रत्येकानं जोरदार शक्ती प्रदर्शन करत हम भी कुछ कम नहीं असं कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या प्रत्येक नेत्यांना जाणवून दिलंय। त्यामुळे 56 दुबार संस्था पात्र होतात का, त्यांचा नेमका निकाल काय लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।